36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. अंजनगाव सुरजी तालुक्यातील सुरजी येथे महात्मा फुले जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मान्यवरांनी मत व्यक्त करताना महात्मा फुले, शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही विचार मानवाला आहेत, कारण देशाला हितकारक देश उच्च पदावर घेण्याची ताकद, बनवण्याची ताकद या मानवाच्या विचारांमध्ये. या विचारानुसार लोकशाही घडलेली आहे. बहुजन हिताय, बहुजन सुखाय, बहुजन हिताय, लोककल्याणाचा मार्ग हितकारक आहे. म्हणून सर्व भारतवासियांसाठी महामानवाचे विचार आचरणात आणावेत. विचार पेटवत जा, फिरत जा. हे जयंती साजरं केल्यासारखं होईल असं मत मान्यवरांनी व्यक्त केलं. यावेळी उपस्थित विजयराव रायबोले, मनोज भाऊ मेढे, भाऊराव भाऊ वानखडे, रमेश सावळे, बाळापूर कविटकर मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. शेतकऱ्यांचे कैवारी, शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. आणि महात्मा फुलेंचे विचार जनाजनाच्या मनामनापर्यंत पोहोचण्याचं काम सर्वच परिवर्तनवादी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी करावं हेच सदिच्छा बाळगतो आणि थांबतो. जय ज्योती. आज महात्मा फुलेंची जयंती आहे. या जयंतीवर सर्वांना अंजनगाव नगरवासी व सर्व बहुजन समाज पार्टी वतीनं शुभेच्छा देतो. आणि आज देशाला महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार गरज आहे. जोपर्यंत या देशाच्या शासनकर्त्यामध्ये फुले शो आंबेडकरवाद रुजत नाही, या विचारधाराच्या रुजत नाही, तोपर्यंत देशाची प्रगती होली नाही. आज देशामध्ये जातीवाद वाढलेला आहे, देशामध्ये खुर्ची वगैरे वाढलेला आहे. थोडंसं आज शोभराज किंवा आपण ब्राह्मण बोललो आपण, आज आपले हमले होत आहे, त्याची उदाहरणं तुमच्या लोकांच्या लक्षात आहेत. म्हणून पुन्हा मला सर्वांची विनंती आहे, शासनाची विनंती आहे की त्यांनी फुले शाहू आंबेडकर या विचारधारेवर देशाचा राज्यावर चालवावा, हीच माझी विनंती. जयंती त्यानिमित्ताने मी आपणा सर्वांना हार्दिक अभिनंदन करतो, स्वागत करतो. महात्मा फुले हे एक आदर्श विचारधारा आहे. खरं म्हणजे शाहू फुले आंबेडकराच्या या महाराष्ट्रात महात्मा फुले जर आम्ही वाचला तर निश्चितच हा समाज स्वतःच्या पायावर उभा होईल. पण दुर्दैव असं आहे की महात्मा फुलेच्या विचाराला इथं दाबण्याचं काम काही मनोमती प्रवृत्ती करत आहे. आणि आमच्यामधला बुद्धिजीवीसुद्धा ज्या पद्धतीनं या महापुरुषाच्या विचाराला पुढे न्यायला पाहिजे ते काम आम्ही करत नाही. शिकल्या सवरल्या लोकांचं हे काम आहे, पण शिकले सवरलेसुद्धा सु आणि शी करण्यात पुढे असतात आणि स्वतःच्या मोठेपणासाठी काम करत आहेत. कारण महापुरुषांनी देण्याचं काम केलं. ही सूर्य आहेत, हे कोणत्या जातीचे नाहीत, कोणत्या धर्माचे नाहीत, कोणत्या पंथाचे नाहीत, कोणत्या राजकीय पक्षाचे नाहीत. ही एक विचारधारा आहे आणि ही विचारधारा जर खऱ्या अर्थानं या देशामध्ये रुजवण्याचं काम करायचं असेल तर ते तुम्हाला मला करायचं आहे. आणि म्हणून जयंती साजरी करणे, नाच गाणे किंवा उड्या मारणे या ज्योतिबा फुले की जय. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले की जय. आज महात्मा फुले जयंती आपल्या भारत देशामध्ये साजरी होत आहे. ही खरोखर एक अभिमानाची बाब आहे. पण आपले महात्मा फुले निवड पुतळ्यावर घोषणावर चालणार नाही, तर त्यांचे विचार पेरावे लागतील. जर विचार पेरले गेले, विचार परिवर्तन झालं तर भारत देश हा खरोखर इतका शेतकरी, शेतमजूर, दलित, पीडित, शोषित हा भारत एक उदयास येईल. कारण महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज हे खरोखर एक सूत्रता आहे. आणि या सूत्रतेला खरोखर तोडताळ करू नका. देशाची एकता आणि देशाच्या विकासासाठी, देशाच्या प्रगतीसाठी हे खरोखर महात्मा फुलेचं जे विचार आहे हेच या भारताला टिकवू शकतात. हेच मी या जयंती निमित्त शुभेच्छा देतो. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी रमेश सावळे, अंजनगाव, सुरजी.